नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन, ज्याला आपण माहिती विश्लेषण असं देखील म्हणतो। भाग 22वा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण DIच्या काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण सराव प्रश्न पाहूयात। सूचना आहे की सन 2020 ते 21 मधील काही निवडक जिल्ह्यातील प्रशिक्षित शिक्षकांची टक्केवारी खाली दिली आहे। त्यावरून प्रश्न क्रमांक 46 ते 48 सोडवा। स्तर: प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च स्तर। सांगली, पुणे, नाशिक, सातारा। मग बघा 64, 27, 31, 93, 95, 95, 94, 97, 86, 49, 68, 77। आता प्रश्न फक्त तेवढाच आहे, ही DTP माहिती आपल्या सोयीसाठी करून घेतली। प्रश्न आहे की कोणत्या स्तरावर सर्व चारही राज्यातील प्रशिक्षित शिक्षकांची सरासरी टक्केवारी 75% आहे। मग आपण काय केलं, बेरीज करून घेतली। प्राथमिक स्तर बघा किती आली, 75%। माध्यमिक स्तर 71.75, उच्च स्तर 72.25। काय केलं, सगळ्यांची बेरीज 300 भागिले 4, 287 भागिले 4 आणि 289 भागिले 4। तर उत्तर काय आलं, ये प्राथमिक स्तर। पुढचा प्रश्न आहे आपला की कोणत्या जिल्ह्यातील प्राथमिक स्तर व उच्च स्तरावरील प्रशिक्षित शिक्षकांची टक्केवारी सर्वाधिक आहे। काय सर्वाधिक फरक आहे म्हटले, सांगली बघा काय आहे, प्राथमिक स्तर 64 आणि उच्च स्तर 31, फरक किती आला 33। पुण्याचं बघा किती आहे, 95, 93, फरक आला 2। नाशिक बघा 86, 94, फरक आला 8। सातारा 49, 77, फरक आला 28। सर्वाधिक फरक कुठे, सांगलीमध्ये किती आहे, 33चा फरक आहे। उत्तर आलं पर्यायी सांगली। कोणत्या जिल्ह्यात प्रशिक्षित शिक्षकांची सरासरी टक्केवारी सर्वाधिक आहे। तर बघा सांगलीमध्ये आहे 40.66, पुण्यामध्ये आहे 94.33, नाशिकमध्ये आहे 92.33, साताऱ्यामध्ये आहे 64.66। मग आता सर्वाधिक कुठं आहे, पुण्यामध्ये, ऑप्शन नंबर बी। पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न फक्त एवढाच आहे, हे आपल्या माहितीसाठी मी इमेज दिलेले आहेत। स्तंभालेख ज्याला आपण बार चार्ट म्हणतो व हिस्टोग्राम यामध्ये काय फरक असतो। पहिला पर्याय बघूयात, हिस्टोग्राममध्ये प्राप्तांकाची पूर्ण विस्तार दर्शवला जात नाही। नाही ना, असं काही नाही, दर्शवला जातो। हा हिस्टोग्राम आहे, हा बार चार्ट आहे आणि हा पाय चार्ट आहे। पाय चार्टला वृत्तालेख म्हणतात, बार चार्ट गोलाकार, तर हिस्टोग्राम चौकोनी असतो। नाही ना, बार चार्ट पण कसा असतो, हे काय बघा असं आयताकृती आहे आणि उभे स्तंभ आहे। हिस्टोग्राम बी आयताकृती आणि उभे स्तंभ आहे, म्हणजे हे पण नाही। बार चार्टद्वारे संख्या, तर हिस्टोग्रामने टक्केवारी दर्शवतात। नाही, तसं काही नाही, म्हणजे हे पण नाही। हिस्टोग्राममध्ये स्तंभामध्ये अंतर नसते, हां हेच चूक आहे, किंवा त्यामध्ये हा फरक आहे। तर अंतर असते ना, हा बार चार्ट त्याच्यात बघा अंतर आहे का, हिस्टोग्राममध्ये अंतर नसते, अगदी अटॅच असतात। ओके, म्हणजे डी हे आपलं उत्तर होणार आहे। यावेळेस आपण DIचे 4 प्रश्न घेतले आहेत। आपण 15 जून 2025 साठी एक टेस्ट सिरीज घेत आहोत, ज्याची डिटेल आपल्या टेलिग्राम चॅनलला, व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा आहे, ज्यामध्ये 12 सराव पेपर तुम्हाला PDF स्वरूपात पाठवले जातील, ज्यांच्या या डेट्स दिलेल्या आहेत। जर या डेट्स होऊन गेल्या तर एकदाच तुम्हाला फीस भरल्यानंतर 12 पेपर मिळतील। त्याचबरोबर 4 पेपर हे म्हणजे 12 + 4 हे तुम्हाला परत एक्स्ट्रा मिळणार आहेत, त्याच फीसमध्ये, यासाठी वेगळी फीस लागणार नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।